रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची धन्य धन्य एकनाथ तुमचे चरणी माझा माता, तुमचे चरणी माझा माता, तुमचे चरणी माझा माता. नाथांची भारुड आणि नाथांच्या भारुडावरती चाललेली आपली चिंतन सेवा, त्या निमित्ताने आज नाथांची भारुड भाग 24, माफ करा, नाथांची भारुड भाग 35. कधी 35 दिवस झाले या भागावरती आपण चिंतन करतो आहोत, कळलंच नाही बघा. 34 भागावरती आपण नाथांच्या भारुडावरती चिंतन करू शकू असं मला वाटलंच नाही. म्हणून माझ्या मुखातून कदाचित 24 निघालं असावं. नाही, 34 भाग आपण चिंतन केलं. नाथांच्या भारुडावरच्या वेगवेगळ्या भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि सध्या जे आपलं चिंतन चालू आहे, गेल्या 3 भागामध्ये आपण चिंतन केलं ते नाथांच्या भारुड प्रकरणातीलच, पण काकड आरतीच्या वेळेस म्हणत असलेल्या वासुदेव प्रकरणातले अभंगावर चिंतन करतो आहोत. 3 दिवस आपण त्या अभंगावर चिंतन केलं आणि आज शेवटचं चिंतन त्या अभंगावर आपण करणार आहोत. अभंग तुम्हाला माहिती आहे, आपल्या नियमाप्रमाणे अभंग म्हणून दाखवतो. कर जोडून विनावितो तुम्हा, नका करू संसार श्रम, नका गुंतू विषय काम, तुम्ही आठवा मधुसूदना का, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाण, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हेची माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. असा हा वासुदेव प्रकरणातला 4 चरणाचा असा अभंग, ज्या अभंगावर आपण चिंतन करतो आहोत. गेले 3 भाग आपण या अभंगावर चिंतन केलं. आपल्याला कल्पना आहे, ज्यांनी चिंतन ऐकलेलं नसेल 3 भागावर, तर त्यांनी जरूर नाथांची भारुड भाग 32, 33 आणि 34 हा न चुकता बघावा आणि नंतर हे चिंतन सुद्धा ऐकावं. गेल्या 3 चिंतनामध्ये विचार करताना आपण वासुदेव म्हणजे काय याचा विचार केला, नाथराय करजोडून विनंती का करतात याचा विचार केला, नरदेह दुर्लभ आहे याचा विचार केला, आणि हे सर्व करत असताना मधुसूदनाचा आठव करावा यावर आपण जोर देऊन चिंतन करण्याचा प्रयत्न केला. नाथराय जेव्हा या वासुदेव प्रकरणातून तुम्हा मला जागृत करतात, बोध करतात, उपदेश करतात की बाबा रे, या दुर्लभ नरदेहामध्ये तू जन्माला आलास, या नरदेहाचा क्षणभंगूर असा भरोसा नाही, तू विषय कामामध्ये गुंतू नको, संसार समामध्ये गुंतू नको, तर काय कर, तुम्ही आठवा मधुसूदना गा. आणि मग हे करत असताना सामान्य साधकाला, तुमच्या माझ्यासारख्या साधकाला शंका आली असावी की नाथराय म्हणतात फक्त तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आणि नुसतं जर वासुदेव वासुदेव म्हटलं, नुसतं रामकृष्णाने म्हटलं तर उद्धार होतो, देव मिळतो, परमात्मा प्राप्ती होते, ज्ञानप्राप्ती होते. हा होत असेल ना नाथ महाराज, अहो पण नुसतं वासुदेव वासुदेव म्हटल्यानं ज्ञानप्राप्ती होते, एवढं हे सोपं आहे, एवढं ज्ञानप्राप्ती हे साध्य, परमात्मा प्राप्ती हे साध्य, मोक्ष प्राप्ती हे साध्य, ब्रह्मज्ञान प्राप्ती हे साध्य, एवढं सोपं आहे की एवढ्या छोट्याशा साधनाने ते मिळू शकते, अशी शंका सामान्य माणसाला, तुमच्या माझ्यासारख्याला आली असावी.
याचं भान ठेवूनच मग नाथरायांनी तिसऱ्या चरणामध्ये तो मुद्दा मांडला की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आठवा मधुसूदना काही करू नका, तुम्ही मधुसूदनाचा आठव करा आणि वासुदेव वासुदेव म्हणा. पण तुमच्या मनात जी शंका येते ना की नाही हो, मोक्ष प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, चित्तशुद्धीसाठी तीर्थयात्रा करणं जरुरी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मी स्पष्ट शब्दामध्ये सांगतो. महाराज म्हणतात न लगे तीर्थाचे भ्रमण, नाही का, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आढवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात नाही नाही, काहीही आवश्यकता नाही. कशाची आवश्यकता नाही महाराज? तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही, दंड घेऊन संन्यासी होण्याची आवश्यकता नाही, न लगे दंडन, मुंडन करून चाटी करण्याची आवश्यकता नाही, न लगे मुंडन, न लगे दंडन, न लगे तीर्थाशी भ्रमण, फक्त मधुसूदनाचा आठव करा असं स्पष्टपणे महाराज सांगतात. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, शास्त्र विधान खोटे असतात का? शास्त्राने, वेदाने, श्रुतीने, स्मृतीने, संतांनी सुद्धा सांगितलं ना महाराज, पायी तीर्थयात्रा मुखी नाम नाम, पायी तीर्थयात्रा करावी. जोपर्यंत इंद्रिय हात पाय कान दिले तोपर्यंत देवाचं भजन करावं, देवाची पायी तीर्थयात्रा करावी ना. दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान आपल्याला हात पाय दिले कशासाठी महाराज? तीर्थयात्रा करायसाठी दिले ना. मग महाराज तीर्थयात्रा करायसाठी हात पाय दिले आणि तुम्ही म्हणता ना लगे तीर्थाचे भ्रमण. महाराज म्हणतात तीर्थाचं भ्रमण करण्याची आवश्यकता नाही. आणि तू जर तीर्थाचं भ्रमण करत असशील, त्रिवेणी संगमाला जात असशील, तीर्थांना जात असशील, पण तू जर वासुदेव वासुदेव म्हणत नसशील, तू जर देवाचं नाव घेत नसशील ना, तर व्यर्थ आहे ती तीर्थयात्रा. माऊलींनी सुद्धा सांगितलं ना, हो आठवते का तुम्हाला हरिपाठातला अभंग? माऊली म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. महाराज माऊलींनी सुद्धा सांगितलं तू त्रिवेणी संगमाला जाशील, प्रयाग, काशी, कुठे कुठे जाशील, गंगा स्नानाला जाशील, पण नामावर जर तुझं चित्त नाही, तू जर वासुदेव वासुदेव करत नसशील, तू जर रामकृष्णाने म्हणत नसशील, महाराज चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. महाराज म्हणतात व्यर्थ आहे ते. अनेक प्रमाणाने आपल्याला आता विचार करता येईल. तुकोबाने सुद्धा म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थयात्रा यामध्ये तुम्हाला जर अहंकार आला महाराज आणि हे सर्व करून जरी तुम्ही चित्त शुद्ध झालं नाही, तीर्थयात्रा केल्याने, तीर्थात स्नान केल्याने पाप जाते असं म्हणतात, पण चित्त शुद्ध होते की नाही तेव्हा विचार करावा लागेल की नाही. आणि मग चित्त शुद्धीचं एकच साधन आहे ते म्हणजे नामचिंतन. म्हणून महाराज म्हणतात ना लगे तीर्थाचे भ्रमण. काय महाराज, थोडा समन्वय साधावा लागेल. याचा अर्थ तीर्थयात्रेला जाऊ नका असं नाही, हरिद्वारला जाऊ नका, ऋषिकेशला जाऊ नका, काशीला जाऊ नका, अयोध्येला जाऊ नका, सोमनाथला जाऊ नका असा अर्थ आहे का? तीर्थयात्रा केल्याच पाहिजे, पण नुसतं तीर्थयात्रा करून भागणार नाही. पण तीर्थयात्रा जरी केल्या नाही तरी नामचिंतन केलं, वासुदेव स्मरण केलं तर महाराज म्हणतात ना लगे तीर्थाचे भ्रमण जरूरत नाही. नामचिंतन करा. तुकोबाराचा अभंग आहे ना, ठाईचं बै सोनी, ठाईचं म्हणजे एका जागी बसायचंय, ठाईचं बै सोनी करा एक चित्त, आवडे अनंत, आवडे अनंत आळवावा. भटकण्याची आवश्यकता नाही महाराज. कुठेही धावपळ करू नका. उगीच बघा माणसं एवढी धावपळ करून तीर्थयात्रेला जातात महाराज, मध्येच लाईन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, बारीमध्ये कुठेतरी पैसे देऊन दर्शन घेण्यात इच्छा असते, असू द्या, त्यांचा त्यांचा भाव आहे. पण सांगतो हे सर्व करून धक्काबुक्की करून त्या लाईन मध्ये देवाच्या दर्शनाला जाईपर्यंत भांडण करत जातात आणि दर्शन घेतात. काय फल असेल का हो याचं?
मला मात्र या बाबतीत शंका वाटते. म्हणून कदाचित नाथरायांनी म्हटलं असेल का हो, काही जास्त धावपळ करू नका, जागी बसा आणि वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. कारण नलगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचं भ्रमण करून काही होणार नाही. नुसतं इकडून तिकडे भटकल्याने काही होणार नाही महाराज. नाम स्मरावा लागेल. म्हणून महाराज म्हणतात वासुदेव स्मरण किंवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ऐका, हा झाला एक भाव. न लगे तीर्थाचे भ्रमण, पुढे न लगे दंडन मुंडन. दंडन, आता दंडन मुंडन हा विधी खूप मोठा विधी आहे, याच्यावर आपल्याला जास्त विस्तारानं बोलता येणार नाही आणि याची आवश्यकता सुद्धा मला वाटत नाही. कारण संन्याशी माणसं दंड घेत असतात. मग संन्यासी बनायचं का? आवश्यकता नाही. संन्यासी बनवून दंड घेऊन त्या ठिकाणी वावरण्याची आवश्यकता नाही. महाराज म्हणतात तुम्ही फक्त त्या ठिकाणी नामचिंतन करा, वासुदेव वासुदेव म्हणा. नाही का? पर मुंडन, आता मुंडनाची विधी आहेत बघा. कधी कधी मुंडन करतात, याचंही शास्त्र आहे. जन्मल्यानंतर किती दिवसांनी जावळ काढायची, तेही एक मुंडन आहे. घरी कोणी गेलं त्यावेळेस मुंडन करतात. संन्यास घेताना मुंडन करावं लागतं. अशी मुंडनाची विधी आहेत, आपल्याला एक माहिती आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आपण करत असतो. पण परमात्मा प्राप्तीस तिरुपतीला गेल्यावर माणसं केसर येतात, मुंडन करतात ना, करतात की नाही? काहीतरी देवाला द्यायचं अशी त्यामागची भावना असते असं म्हणतात. जे काही असेल ते. पण मुंडन दंडन तीर्थयात्रा करून तुम्हाला देव प्राप्त होईलच हे सांगता येत नाही. पण होईल कशाने? आपण जर वासुदेवाचं स्मरण केलं, वासुदेव वासुदेव म्हटलं तर मात्र गॅरंटीनं. हो, कोणाची गॅरंटी आहे ही? आता निवडणुकीत मोदी की गॅरंटी झालं, तो विषय आपण बघितला. आपल्या राजकारण आपला विषय नाही तर बोललो असतो, नाही का? कुणाची गॅरंटी आहे? नाथराय गॅरंटी देतात, तुकोबाराय गॅरंटी देतात, माऊली ज्ञानोबाराय गॅरंटी देतात की बाबा रे दुसरं कोणीच हे करू शकत नाही. ना लागे अनेकाचे काम वाचे वदे राम नाम. न लगे अरे हे कोणाचंच काम नाही. तीर्थ व्रत दंडन मुंडन यांनी याचं हे कामच नाही आणि हे तुम्हाला शक्यही होणार नाही. मग काय कर? न लगे अनेकाचे काम वाचे वदे राम राम नाम. हेच तर मग नाथराय सांगतात ना, वासुदेव वासुदेव स्मरा किंवा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. न लगे दंडन न लगे मुंडन न लगे तीर्थाशी भ्रमण. म्हणजे दंडनाची आवश्यकता नाही, मुंडनाची आवश्यकता नाही, संन्याशी बनायची आवश्यकता नाही, तीर्थयात्रेला जायची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त वासुदेवाचं स्मरण करा, वासुदेव वासुदेव म्हणा. अशा प्रकारचा भाव महाराजांनी इथे व्यक्त केला. मी अगोदरच सांगितले, याचा अर्थ याचा कुठे निषेध केला असं नाही, पण याचीच आवश्यकता आहे असं समजण्याचं कारण नाही का? असं समजण्याचं आवश्यकता नाही. बँकेत मोठी लाईन लावून पैसे काढायचे, विड्रॉल करायचे आहेत, बरोबर आहे. बँकेत खूप गर्दी आहे, एकच काउंटर चालू आहे, मोठी लाईन लागली, पैसे काढायचे आहेत. आता आता तर काही ते राहिलंच नाही, पण तरी सांगतो. पण एखादं एटीएम कार्ड होतं, 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट. तो पण मला बँकेतून पैसे काढायचे. हे लोक बरे मूर्खा, 1 ते 1.5 तास लागल. बघ किती मोठी पूर्वी राहायची हो लाईन, आम्ही बघितली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. बाहेरपर्यंत लाईन राहायची पैसे काढायची आणि मग 1-1.5 तास लागला. म्हणजे तो नाही, मला 2 मिनिटात माझं काम. असं कसं काय रे भाऊ? तो त्याने एटीएम घेतलं, एटीएम त्याद्वारे पैसे काढले. किती मिनिटात? 1 मिनिटात. मग इकडे 1 तास लागला इथे. म्हणजे बँकेतून लाईन मध्ये उभं राहून पैसे निघत नाहीत का? निघतात. एटीएम मधूनही निघतात, तिथून येतात. मग एटीएम मधून सुलभरित्या निघतात. तसं न लगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाच्या भ्रमणानं सुद्धा कदाचित देव मिळेल, दंडन मुंडनानेही कदाचित देव मिळेल. पण नामचिंतनाचं साधन सुलभ आहे ना, एटीएम सारखं आहे ना. आता एटीएम पेक्षा पुढे जाऊन सांगू,
मला वाटत नाही आता तुम्हाला सांगायची आवश्यकता, कारण आपण सर्वजण वापरतो फोन पे, गुगल पे, भीम, काय काय ॲप निघाले हो. इथं बसायचं ना, ATM ला जायचं ना बँकेत जायचं, इथूनच पैसे म्हणे. तर त्याला 20,000 रुपये द्यायचे होते, जाणार म्हणे बँकेतून पैसे काढून आला ना त्याला 20,000 द्यायचे. असं कशाला जावं लागते बँकेत? हो त्याला पैसे द्यायचे आहेत, बरं देतो ना, काय नंबर सांगते. झालं गुगल पे, फोन पे. साधन वेगळं आहे महाराज, साध्य एकच आहे ना. समोर त्याला पैसे द्यायचे, बँकेतून काढून आणायचे, ATM मधून काढून आणायचे, किंवा UPI ला पेमेंट करायचं. तसं तीर्थ हेही साधन असेल, दंडन मुंडन हेही साधन असेल, पण नाथराय म्हणतात याची जरूरत नाही या काळात. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन. दंडन मुंडन तीर्थाचं भ्रमण याचं काही आवश्यकता नाही. मग काय महाराज करायचं काय? आम्ही करायचं काय? पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन सांगू तुम्हाला काय असते एका वाक्यात. पंचाग्नी न लगे पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूला अग्नी पेटवतात, वर तळपतात सूर्य, आणि मग साधना करायची. शक्य आहे का? इथे 11 वाजताच्या 10 वाजताच्या उन्हात आम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करता येत नाही महाराज. 1 तास दर्शनाला लागत असेल तर आम्ही म्हणतो मुखदर्शन घेऊ, कळसाचं दर्शन घेऊन निघून जाऊ, अशी आमची सोय. आणि अशा भर उन्हामध्ये ज्येष्ठाच्या महिन्यात चारी बाजूला अग्नी पेटवला आणि वर सूर्य तळपतो आहे, तिथे ध्यान करायचं. तुम्हाला जमेल का हो? एवढे कठीण साधन जमत नाही ना. म्हणून महाराज म्हणतात हे साधन फलकट आहे, निषिद्ध आहे असं नाही, पण ते साधन आपल्याला जमणार नाही. म्हणून नाथराय म्हणतात न लगे तीर्थाशी भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. मग महाराज कोणतं साधन? अरे मी जे 3 कडव्यापासून तुला सांगतो ना तेच. कोणतं? तुम्ही आठवा मधुसूदना ग, मधुसूदनाचा आठव कर आणि मन वासुदेव वासुदेव, मन रामकृष्ण हरी. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अर्थात अशा प्रकारे इथे तीर्थाच्या साधनाने महाराज आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या तीर्थाची भ्रमण आम्ही करतो, तीर्थाची आंघोळ करण्याचा प्रयत्न करतो महाराज, हे तीर्थ सुद्धा नामधारकाच्या पायापाशी येतात, संतांच्या पायापाशी येतात. म्हणजे नामचिंतनाचं महत्व किती आहे ते आपल्याला लक्षात येईल. कारण तीर्थ अशी इच्छा करतात, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ. पावया निर्मळ आपणासी, पावया निर्मळ आपणासी, तेथे माझा काय, तेथे माझा काय कोण तो. महाराज म्हणतात तीर्थे सुद्धा त्यांची इच्छा करतात की आम्हाला त्यांच्या पायाजवळ जागा मिळावी. कशामुळे? नामचिंतनामुळे. नामधारकाची, संतांची एवढी महाराज पावर वाढलेली असते. म्हणून नामचिंतन, वासुदेव वासुदेव स्मरण, वासुदेव वासुदेव म्हटल्याने, रामकृष्णाने म्हटल्याने, भगवंताचा धावा केल्याने त्या योग्यतेला पोचल्या जाते. म्हणून न लगे तीर्थाचे भ्रमण. बर महाराज, तरी संत महात्मे तीर्थयात्रा करत नाहीत का? ओ माझ्या माऊलींनी तीर्थयात्रा केली, नामदेवरायांना सोबत घेऊन तीर्थयात्रा केली, तुकोबारायांनी सुद्धा तीर्थयात्रा केली, सर्व संतांनी तीर्थयात्रा केल्या आहेत, नाही असं नाही. पण त्यांनी नामचिंतन सोडून तीर्थयात्रा केली नाही, नामचिंतन करत तीर्थयात्रा केली. त्यामुळे त्या तीर्थयात्रेला महत्व आहे. उगीच जायचं आणि तीर्थयात्रा करायची, तिथं आंघोळ करायची, पर्यटकासारखं जायचं फिरून यायचं, फल मिळणार नाही महाराज. आणि मग तुम्हाला जर मोक्ष प्राप्ती, ज्ञान प्राप्ती, परमार्थ प्राप्ती हे सर्व साधन हे जर साध्य तुमचे असतील तर त्याला एकच साधन आहे. जे साधन म्हणजे वासुदेव स्मरण. म्हणजेच तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज तर एके ठिकाणी म्हणतात की नामस्मरण हेच माझं तीर्थ आहे, हेच माझं व्रत आहे. हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत, हेची माझे तीर्थ, हेची माझे व्रत.
सत्य ते सुकृत नाम तुझे, सत्य ते सुकृत नाम तुझे, तुझं नाव देवा हेच माझ्यासाठी तीर्थ आहे, हेच माझ्यासाठी व्रत आहे. अशा प्रकारे तीर्थाचं भ्रमण न करता मी नामचिंतन करेल, नाही नव्हे तेही करेल. आणि नामचिंतन करता करता तीर्थ का झालं तर मग तर दुधातच साखर पडल्यासारखं आहे. म्हणून दंडन मुंडन अष्टांग योग ही सर्व जी साधन आहे महाराज ही क्लिष्ट आहे. महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, अष्टांग योगे नशी निजे, अष्टांग योगे नशी निजे, यमनेम निरोधन किजे राया, यमनेम निरोधन किजे राया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाई म्हणजे वाचेन गीत गा. कोणतं गीत गा? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव वासुदेव राम कृष्ण भक्त म्हणा. कुठल्याही साधनाची त्या ठिकाणी जरूरत पडणार नाही. महाराज म्हणतात म्हणून वासुदेव वासुदेव स्मरा, किंवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. निरंतर या अभंगातून महाराजांनी फक्त नामचिंतन करा एवढं सांगितलं. आपल्याला कल्पना आहे, पहिल्या चरणामध्ये महाराजांनी कर जोडून विनवितो तुम्हा हात जोडून विनवणी केली. मी संतांनी हात जोडून विनवणी का केली यावर आपण पहिल्या भागामध्ये बोललो, आता बोलणार नाही. तुम्हाला एक सांगू का महाराज, पहिल्या चरणात विनंती केली ना, मग नाथराय आणखी पुन्हा याच अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये सुद्धा विनवणीच करतात. मला आश्चर्य वाटलं, आश्चर्य वाटावं, महाराज दोन दोनदा आम्हाला विनवणी करतात, काय जरूरत आहे? महाराज म्हणतात कर जोडून विनवितो तुम्हा. पहिल्यांदा आपण पहिल्या चरणामध्ये नाथरायांनी म्हटलं कर जोडून विनवितो तुम्हा. सर्व आपल्याला पटवून सांगितलं, दुर्लभ नरदेव सांगितला, विषय कामात गुंतू नका सांगितलं, काय सर्व सांगितलं आपण बघितलं. नलगे तीर्थाचे भ्रमण वगैरे सर्व सांगितलं. तुम्ही आठवा मधुसूदना सांगितलं. आणि पुन्हा महाराज या ठिकाणी शेवटच्या चरणामध्ये पुन्हा विनंती करतात. पहिल्या चरणामध्ये विनंती, शेवटच्या चरणात विनंती आहे. काय विनंती आहे? हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, जोडून या कर दोन्ही, शरणा एका जनादाने, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शेवटच्या चरणामध्ये सुद्धा नाथरायांनी विनवणी केली. महाराज हेची माझी विनवणी. नाथ महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये महाराजांनी हात जोडून प्रार्थना केली आणि शेवटच्या चरणामध्ये प्रार्थना केली. इथे फक्त थोडासा मला फरक जाणवला. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात कर जोडून विनवितो तुम्हा, मी हात जोडून विनवणी करतो असं म्हटलं. आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र निश्चयानं सांगितलं महाराज. शेवटचे चरण बघा ना तुम्ही, काय म्हटलंय? हे माझी विनवणी असं म्हटलं का? नाही, हे नाही म्हटलं. हेची माझी विनवणी, हेची माझी, हे ची च लावला च, आणि ज्या वेळेला चकार लावला जातो ना त्यावेळी निश्चय वर्तवला जात असतो. मला उद्या जायचंच आहे, उद्या मी गेलंच पाहिजे, मला तिथे जाणं कुठल्याही परिस्थितीत पोचायचंच आहे. च च जेव्हा लागला ना तेव्हा निश्चय, मस्ट म्हणतो ना आपण, च. इथे पण महाराज नाथ महाराज या अभंगाच्या शेवटच्या करणार विनवणी करताना असं म्हणतात, मी वेगवेगळ्या विनवण्या करत नाही बरं, मी विनंती करतो तुम्हाला. बरेचदा आपण विनंती करतो ना, बऱ्याच विनंती असतात आपल्या. एक विनंती संपली की दुसरी विनंती, दुसरी विनंती केली तिसरी विनंती, सर्वांनी शांतता बाळगा हे विनंती करतो, पंक्तीला बसून घ्या विनंती करतो, सर्वांनी शांततेत समोर जा विनंती करतो, अनेक विनंती आहे. नाथराय म्हणतात मी मात्र एकच विनंती केली हो महाराज, की तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा, ही विनंती आहे माझी. आणि शेवटच्या चरणात म्हणतात हेची माझी विनवणी. हेची मी का सांगतोय? च शब्द आला आणि च शब्द आल्यानंतर इतर गोष्टी त्या ठिकाणी बाजूला पडतात. दुसरी कुठलीही विनवणी नाही, हेच विनवणी आहे. कोणती? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात हेची माझी विनवणी, आणि पुन्हा हात जोडूनच आहे महाराज. काय सांगावं? जोडून या कर दोन्ही,
हेची माझी विनवणी जोडून या कर दोन्ही हात जोडून तुम्हाला माझी हेच विनवणी आहे. कुठली? महाराज म्हणतात शरण एका जनार्दन. विनवणी सांगा ना. हो सांगतो ना. तुम्ही वासुदेव मना अनुदिनी, तुम्ही वासुदेव म्हणा. अरे तुम्ही वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात हेची माझी विनवणी जोडून या कर दोन्ही शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी वासुदेव. अनुदिनी म्हणजे बघा कोशामध्ये अनुदिनी म्हणजे त्या ठिकाणी रोजनिशी असा शब्द प्रयोग आलाय. म्हणजे रोज नित्य सदा तुम्ही रामकृष्ण वासुदेव हरी म्हणा. महाराज विनवणी करतात की तुम्ही सदा म्हणा. सदा रामकृष्ण नाम सदा म्हणा. वासुदेव प्रकरणाला जे अभंग आहे बघा. महाराज म्हणतात आम्ही ब्रह्मानंदाचं सेवन करू. आणि ब्रह्मानंदाचं सेवन करताना कशामुळे आमचं ब्रह्मानंदाचं सेवन होईल? वासुदेव प्रकरणाचा अभंग आहे बघा. आठवतो. सुखे शेवू ब्रह्मानंद, सुखे शेवू ब्रह्मानंद, गाऊ राम नाम सदा. मी का सांगताय माहितीये का? माझं अनुदिनी या शब्दामुळे मी हे प्रमाण आपल्याला सांगितलं. महाराज म्हणतात आम्ही ब्रह्मानंदाचं सेवन करू. पण कशामुळे आणि कसं करू? गाऊ राम नाम सदा. राम नाम सदा गाऊ म्हणजे अनुदिनी गाऊ. नाथराय म्हणतात आम्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. अनुदिनी म्हणजे रोज नित्य तुम्ही वासुदेव म्हणा. नित्य देवाचं स्मरण करा. नित्य देवाचे गुणगान गा. गुणदेवाचे नित्य गायचे महाराज. कदा न कदा नाही. आठवण आली की नाही, संकट आलं की नाही, नेहमी देवाचा धावा केला पाहिजे. नेहमी देवाचा आठव केला पाहिजे. या वासुदेव प्रकरणातल्या अभंगातून नाथरायांनी आपल्याला हेच सांगितलं की बाबा रे भगवंताचा आठव कर. वासुदेव म्हण. गेली 4 भाग आपण या वासुदेव प्रकरणावर चिंतन केलं. सार रूपाने एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. 4ही दिवसाचा सार काढला तर एकच येईल की तुम्ही वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव म्हणा. नाथरायांनी हात जोडले. आपली नाथ महाराजांनी आपल्याला हात जोडावे एवढी लायकी नाही, पण नाथ महाराजांनी हात जोडले महाराज सर्वांना. आपण नाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक हो. आणि मी तुम्हाला हात जोडतो. मीही कर जोडून विनवितो तुम्हा. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी तुम्ही वासुदेव म्हणा रे. तुम्ही वासुदेव म्हणा. आज हे चिंतन वासुदेव प्रकरणातलं हे 4 दिवसाचं चिंतन आज आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया बारोडातला एखादा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नाथरायांनी आपलं 4 दिवस या अभंगावर चिंतन करून घेतलं. नाथरायांचं भजन आपल्याला करावंच लागेल. तेव्हा आनंदाने 1 मिनिट नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ. 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 कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.